नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून म्हणजेच 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली। शहरातील एकूण 10 झोन कार्यालयांमध्ये संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शहरातील कोणत्याही झोन कार्यालयात एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर आहे। दाखल झालेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी आहे। त्यानंतर 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे।